मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या काही दिवसात स्पर्धा परीक्षा देणार आहात का? तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर. आज आपण 26 मे 2026 या दिवशीच्या चालू घडामोडींवरील महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, हे जे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते येणाऱ्या परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, तुम्ही अशाच दर्जेदार चालू घडामोडींसाठी MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर आपण पहिला प्रश्न बघू. ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने कोणते नवीन मोबाईल ॲप लॉन्च केले? तर याचं उत्तर आहे जीवन ॲप. जीवन ॲप हे याचं उत्तर आहे. हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो की जीवन ॲप हे ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारने लॉन्च केले. तर हे नवीन ॲप केंद्रीय मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी अधिकृतपणे लॉन्च केले. तर या आधुनिक ॲपमुळे ज्येष्ठ नागरिकांना सर्व सरकारी योजना वेळेवर आणि वेळेवर आपत्कालीन मदत मिळवण्यासही मोठी मदत होईल. तर या सोहळ्याबरोबर विशेष शतायू नावाचा प्रगत डिजिटल डॅशबोर्डही कार्यान्वित करण्यात आला. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. माउंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करणारी भारतातील पहिली सर्व महिला तुकडी कोणत्या दलाची आहे? तर याचं उत्तर आहे इंडो तिबेट सीमा पोलीस ITBP. ITBP. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो की एव्हरेस्टवर यशस्वीपणे चढाई करणारी भारतातील पहिली सर्व महिला तुकडी आहे इंडो तिबेट सीमा पोलीस. तर ITBP. तर ITBPच्या एकूण 14 सदस्यीय सर्व महिला टीमने अत्यंत कठीण परिस्थितीत माउंट एव्हरेस्ट सर केला. तर सीमा सुरक्षा दलाने BSFने देखील मिशन वंदे मातरम उपक्रमांतर्गत आपली पहिली महिला तुकडी रवाना केली होती. तर या महत्वाकांक्षी मोहिमेचा उद्देश हिमालयातील कचरा गोळा करून तो परिसर स्वच्छ करणे हा देखील होता. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. हा येणाऱ्या परीक्षेत नक्की विचारला जाऊ शकतो. तर हा तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. जागतिक दहशतवाद निर्देशांक म्हणजे GTI 2026 नुसार दहशतवादाचा सर्वाधिक फटका बसलेला देश कोणता? तर याचं उत्तर आहे पाकिस्तान. पाकिस्तान हे याचं योग्य उत्तर आहे. तर या जागतिक यादीत देश शेजारील देश म्हणजेच पाकिस्तान तब्बल 8.574 गुणांसह पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. तर याच निर्देशांकात भारताचा जगात एकूण 13वा क्रमांक लागतो, जो मध्यम स्वरूपाचा प्रभाव दर्शवतो. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट इथे येतो की भारताचा या जागतिक दहशतवाद निर्देशांक म्हणजे GTI 2026 मध्ये कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा 13वा क्रमांक लागतो. तर हा महत्त्वाचा अहवाल दरवर्षी प्रतिष्ठित इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस द्वारे प्रकाशित केला जातो. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे, हा तुम्ही लक्षात ठेवा. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? तर याचं उत्तर आहे PN पन्नीकर. PN पन्नीकर. तर PN पन्नीकर यांना संपूर्ण केरळ राज्यातील ग्रंथालय चळवळीचे जनक म्हणूनही गौरवाने मानले जाते. त्यांचा ऐतिहासिक स्मृती दिन हा 19 जून रोजी भारतात दरवर्षी राष्ट्रीय वाचन दिन म्हणूनही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर या महत्त्वाचे पुस्तकाचे दिमागदार प्रकाशन विद्यमान उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे की द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक हे PN पन्नीकर यांच्या जीवनावर आधारित आहे. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. मे 2026 मध्ये भारताने ओडिसातील चांदीपूर येथे कोणत्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली? तर याचं उत्तर आहे अग्नी 1. अग्नी 1 हे याचं योग्य उत्तर आहे. तर अत्यंत प्रभावी कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक हे अत्यंत कमी प्रभावी कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र असून याची मारक क्षमता साधारणतः 700 ते 900 किलोमीटर एवढी आहे. तर हे तंत्रज्ञान आधुनिक क्षेपणास्त्र सुमारे 1000 किलो वजनाची अण्वस्त्रे वाहून नेण्यासही पूर्णपणे सक्षम आहे.
तर याची निर्मिती पूर्णपणे DRDO ने केली असून ते सर्वप्रथम 2024 मध्ये भारतीय सैन्यात दाखल झाले. अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोच्या महासंचालकपदी कोणाला मुदतवाढ देण्यात आली आहे? म्हणजेच NCBच्या महासंचालकपदी कोणाला मुदतवाढ देण्यात आली आहे? तर याचं उत्तर आहे अनुराग गर्ग. तर NCB म्हणजे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो हे याचं फुल फॉर्म आहे. तर याच्या महासंचालकपदी अनुराग गर्ग यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तर वरिष्ठ IPS अधिकारी अनुराग गर्ग यांचा कार्यकाळ आता पुढे 31 जुलै 2027 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते 1993च्या बॅचचे हिमाचल प्रदेश कॅडरचे अत्यंत सक्षम व वरिष्ठ IPS अधिकारी आहेत. NCBची स्थापना देश पातळीवर 1986 मध्ये अंमली पदार्थाच्या आंतरराष्ट्रीय व स्थानिक तस्करीला आळा घालण्यासाठी झाली. चला आता आपण पुढील प्रश्न बघू. अटल पेन्शन योजनेत सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल कोणत्या बँकेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला? तर याचं उत्तर आहे कर्नाटक ग्रामीण बँक. कर्नाटक ग्रामीण बँक हे याचं योग्य उत्तर आहे. तर या बँकेने दिलेल्या शासकीय उद्दिष्टाच्या तब्बल 142% जास्त खाती यशस्वीरित्या उघडून विक्रम केला. अत्यंत लोकप्रिय असणारी अटल पेन्शन योजना देशात मे 2015 मध्ये सुरू झाली. तर ही योजना विशेषतः भारतातील ग्रामीण व नागरी भागातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर नियमित मासिक पेन्शन प्रदान करते. तर मित्रांनो, हे होते आजचे प्रश्न. तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच दर्जेदार MPSC प्रश्नांसाठी आणि करंट अफेअर्स प्रश्नांसाठी MPSC एक्झाम गाईड या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.